हिंगोली जिल्ह्यातील श्री नरसी नामदेव येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, संगीत व रामकथा तसेच कीर्तन महोत्सवास सुरुवात झाली आहे। या महोत्सवानिमित्त रामकथा प्रवक्ते हबप श्री समाधान महाराज शर्मा हे रामकथेचं निरूपण करणार आहेत। दिनांक 13 डिसेंबर पासून ते 19 डिसेंबर पर्यंत रामकथा सुरू राहणार आहे। श्री संत नामदेव महाराज मंदिर समिती व समस्त गावकरी मंडळीच्या वतीने पंचक्रोशीतील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। 13 डिसेंबर पासून सुरू झालेल्या महोत्सवाला हबप दादाराव महाराज दिग्रसकर यांचे कीर्तन सकाळी 9:30 ते सकाळी 11:30 पर्यंत चालले। 14 डिसेंबर रोजी हबप श्री शिवमूर्ती तेलंगणा आंध्रा यांचे कीर्तन झाले, तर सायंकाळी हबप श्री पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे कीर्तन झाले। तर आज 15 डिसेंबर सोमवारी हबप महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे कीर्तन होणार आहे। त्यासोबतच सायंकाळी 6 ते 8 हबप श्री सोपान महाराज शास्त्री वेलतुरा यांचे कीर्तन होणार आहे। तर 16 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 ते 11:30 वाजेपर्यंत हबप श्री नामदेव महाराज लबडे यांचे कीर्तन होणार आहे। तर संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत हबप श्री अर्जुन महाराज लाडगुरुजी यांचे कीर्तन होणार आहे। 17 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 ते 11:30 वाजेपर्यंत हबप श्री अनिल पाटील बोरशीकर यांचे कीर्तन होणार आहे। सायंकाळी 6 ते 8 या वेळेत हबप श्री जगन्नाथ महाराज यांचे मुंबई येथील कीर्तन पूर्ण होणार आहे। या मूर्ती प्राण प्रतिष्ठा दिना महोत्सवानिमित्त 7ही दिवस अनेक हबप महाराज यांचे कथा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसेच सकाळी 6 ते 8 या वेळेत हबप श्री ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे कीर्तन होणार आहे। 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे। हे कीर्तन हबप संजय नाना घोडगे मकरंदवाडी यांचे होते। या महोत्सवानिमित्त कैलासवासी सखाराम महिपती मुटकुळे आणि कैलासवासी यमुनाबाई सखारामजी मुटकुळे यांच्या स्मरणार्थ महाप्रसादाचे आयोजन श्री आमदार तानाजी मुटकुळे यांच्या वतीने करण्यात आले आहे।